लिफ्ट देणे पडले महागात. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात सांगली विश्रामबाग पोलिसांना यश आले. आरोपी गणेश हनुमंत पवार वय 20 वर्ष राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, सुखदेव अशोक पवार वय 26 वर्ष कुलकर्णी प्लॉट सांगली हे दोघे आरोपी वडर गल्ली व मार्केट यार्ड येथील येणाऱ्या जाणाऱ्या रोडवर फिर्यादी जावेद गुलाब जमादार वय वर्ष 35 राहणार हे कुडी तालुका चिकोडी यांना मोटरसायकलवर बसून मार्केट यार्ड येथे फिर्यादीस उतरवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन शिवीगाळ, दमदाटी, लाथाबुक्याने मारहाण करून निघून गेले होते. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेत सूचना दिल्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व आमदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा वॉटर गल्ली येथे येणारे असल्याची माहिती मिळाली. तरी प्रक्रिया शाखेचा अधिकारी व आमदार यांनी लागलीच सदर ठिकाणी सकाळपासून आरोपींना अटक केली व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वरील जबरी चोरी केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडून 40,000 रुपये किमतीचे स्प्लेंडर, एक सिलेंडर मोटरसायकल तसेच 15,000 रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल व 4,000 रुपये रोख असे 59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस निरीक्षक निवास कांबळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंखे, महादेव घेरडे, संदीप साळुंखे, संदीप गेस्ते, मोहम्मद मुलानी, आर्यन देशिंकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, सायबर पोलीस ठाण्याकडील कॅप्टन गोंटवाडे यांनी पार पाडले. सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे करत आहेत. उपसंपादक मुजफ्फर मुजावर.